लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमळापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 88 88 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। अलमटीचा विसर्ग 3,25,000वर, कोयना धरणातून 32,100 क्युसेकचा विसर्ग, बुर्ली अमळापूर वाहतूक सुरळीत। पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईला पूर आला आहे, त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे। अमळापूर येथे आज सकाळपर्यंत 3 फूट घट झाली असून पाणी पातळी 28 फुटांवर आहे। अमळापूर अंकलखोप पूल गुरुवारी मध्यरात्रीपासून पाण्याखाली गेला होता। आज मध्यरात्रीपर्यंत पूल खुला होण्याची शक्यता आहे, मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतरच पूल वाहतुकीसाठी सुरू होणार आहे। बिलोडी पुलाची पाणी पातळी गेल्या 9 तासात 40.5 वरून आज 38.10 फुटांवर आली आहे। रविवारी बुर्ली ओतातील पाणी ओसरले असून बुर्ली अमळापूर मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे। नागठाणे येथील बंधारा पाण्याखाली आहे, यामुळे वाहतूक ठप्प आहे। नागठाणे येथील नैकबा मंदिरात रविवारी खुले झाले आहे। औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत आहे। धरण पाणलोट क्षेत्रात गेले 9 तासच पडलेला पाऊस याप्रमाणे: कोयना 33 मिलीमीटर, नवजा 32 मिलीमीटर, महाबळेश्वर 45 मिलीमीटर। धरणातील पाणीसाठा 84.32 TMC म्हणजे 80.11% पोहोचला आहे। कोयना धरणात सध्या 37,460 क्युसेक्सची आवक आहे, तर कोयना धरण सांडव्यावरून 30,000 क्युसेक्स विसर्ग चालू आहे। धरण पायथा विद्युतगृहामधील 2,100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 32,100 क्युसेक्स सुरू आहे। नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमटी धरणातून विसर्ग वाढवला आहे। अलमटी धरणात 2,68,500 क्युसेक्स पाण्याची आवक असून धरणाचा विसर्ग 3,25,000 करण्यात आला आहे। पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे।